महत्त्वाची बातमी आहे। संगमनेरमधून एकनाथ शिंदे यांच्या रॅलीमध्ये मोठा गोंधळ झालाय। सभास्थळी कार्यकर्ते आणि पोलीस उपस्थित होते आणि त्यांच्यात बाचाबाची झाली। संगमनेरमध्ये आज एकनाथ शिंदे यांची सभा पार पडतेय। त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झालेली पाहायला मिळाली आहे। सभास्थळी आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कारण संगमनेरमध्ये थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांची रॅली काढली जाते आणि त्यांची सभा पार पडणार आहे। त्या सभेतून ते काय बोलतात याच्याकडे लक्ष आहे। मात्र कार्यकर्ते उत्साही आहेत आणि त्याच वेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, या बाचाबाचीचं कारण नेमकं काय ठरलंय? कस्तुरी, एकनाथ शिंदे यांची आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयापासून म्हणजे बस स्टँडच्या मागून जी रॅली निघाली होती, त्या रॅलीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते। अत्यंत दाटीवाटीने कार्यकर्ते ह्या रॅलीत जल्लोष करत होते, पोलीस त्यांना आवरत होते। मात्र सभास्थळी ज्यावेळेस एकनाथ शिंदे रॅलीच्या ट्रकने पोहोचले त्यावेळेस जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारामधून अनेक कार्यकर्ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते। मात्र एकनाथ शिंदेच्या सुरक्षा कारणाने पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखलं होतं। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झालेली दिसून आलं आहे। नंतर एकनाथ शिंदेची जी गाडी होती ती स्टेजच्या मागे रोडवरच थांबत आणली। एकनाथ शिंदे पायी ज्या आहेत त्या सभास्थळाच्या मागे स्टेजच्या मागे चालत गेलेले आहेत। मात्र एकंदरीतच संपूर्ण रॅलीत आणि नंतर सभास्थळी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं दिसून येत आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।